हाय गाईज. तर आय नो की मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आहे, कारण मला इंस्टाग्रामवर सगळे DM करत आहेत की तू ब्लॉग बनव, आम्हाला पाहायला आवडतील. सो म्हटलं चला आजपासूनच स्टार्ट करूया. तर मी माझा आजपासूनचाच फर्स्ट ब्लॉग असं समजते. आणि मी आज आता मार्केटमध्ये जात आहे, मी माझी बहीण. सो आम्ही आता तुम्हाला दाखवतो की मी काय काय शॉपिंग तर नाही पण बघू तर शकतो ना स्वतः. चला आमच्यासोबत आणि ब्लॉग कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा. तर गाईज आम्ही जाणार होतो गाडीवरून आणि बघा छत्री सुद्धा उडाली बघा. हे पकड आम्ही जाणार होतो छत्री घेऊन, आम्ही जाणार होतो गाडी घेऊन आणि आमचा पचका झाला. गाडीचं पेट्रोल संपलं आणि गाडी चालूच होईना पेट्रोल घालून जाण्यासाठी. पण तिथेपर्यंत न्यायला तरी पाहिजेच ना, पण चालू होईना. त्यामुळे आता मी चालत आहोत आणि हिचं तोंड बघा. चालत जायचं म्हटलं ही नको. सो चला. खूप असल्यामुळे मला व्हॉइस रेकॉर्ड लावायला लागलं. आणि बघू शकता इथे गाईज माझ्या बहिणीचं चप्पल तुटले, बरोबर सोलच तुटला आणि ते चप्पल खालवर झाले, तिला चालताच येईना. मला इतकं हसू येत होतं, इतकं काय समजतच नव्हतं. गाईज जाताना बरोबर एक पचका झालाय. काय झालाय? चप्पल तुटलं. बरोबर जायच्या वेळी चप्पल तुटलेला आहे आणि आता त्या चप्पलाचा अवस्था बघा, चालायला येतच नाही आहे, पण तसंच चालाय. त्यानंतर बघू शकता गाईज हे आहे आमचं बेळगाव आणि बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे. पण नो प्रॉब्लेम, सगळे फिरतात पावसात, लोक काम करू शकतात तर आपण फिरू का नाही शकत. सो चला. तर गाईज आम्ही आता आलो आहोत जरा कपडे वगैरे पाहण्यासाठी. मी तर काय घेणार नाही पण हिला घ्यायचं आहे, त्यामुळे काय झालं नको आता पसंत नाही आहे तर आम्ही आता नेक्स्ट दुकानामध्ये जातो. तर गाईज बेळगावमधील हे कार्तिका सगळ्यात मोठं शोरूम आहे असं म्हणतात, कपड्यांचं दुकान आहे असं म्हणतात. आणि ते ऑफर्स लागले होते तर बघूया म्हणलं कशाची ऑफर आहे. तर इथे कपड्यांचं सेल वगैरे काढले होते त्यांनी. पण रेड कलर जो आम्हाला ड्रेस आवडला होता त्यामध्ये रेडच कलर होता, दुसरा कोणताच नव्हता, कारण ऑलरेडी आमच्याकडे आहे. मग त्यानंतर हिला चप्पल वगैरे घ्यायचे होते घरी घालायला, कारण थंडी खूप आहे. मग ते सुद्धा घेऊन मग आम्ही निघालो परत. त्यानंतर मग आम्ही आलो होते का कपड्याच्या दुकानामध्ये आणि हिला जसे कपडे पाहिजे होते ना तसे मिळत नव्हते. आणि मुळात हिलाच कळत नव्हतं की हिला कसे कपडे हवेत. आणि तसं पण क्वालिटी पण बघावी लागते ना. पण ज्या म्हणजे 100 रुपयेचं घेतलं तर त्या 100 रुपयाला काहीतरी व्हॅल्यू असते. तर प्रत्येक पैशावर त्याची क्वालिटी डिपेंड असते असं मला तरी वाटतं. मग त्यानंतर मीला सतत विचारत होते तुला नेमकं घ्यायचं कोणतं आहे बाई, तू पटणं घे आणि चल. पण मला इतकं बोर होतं. मी पहिली अशी मुलगी असून जे मला असं सिलेक्ट करताना बोर होतं गाईज. मी पटणं घेते आणि मोकळी होते, कारण मी इतका वेळ नाही करत. मग त्यानंतर बघा मी तर तुम्हाला सांगत आहे की बेळगावमध्ये खरंच जर तुम्हाला यायचं असेल ना तर फक्त तुम्ही शॉपिंगसाठी या, बाकी कोणत्याच गोष्टीसाठी. फिरायला पण तुम्ही येऊ शकता, भरपूर प्लेसेस आहेत, तुम्ही फिरून फिरून कंटाळा, इतके छान छान सुंदर प्लेसेस आहेत. पण त्याआधी तुम्ही शॉपिंग करा, कारण खूप छान येतं आणि स्वस्त मिळतं. आणि त्यानंतर हिला डाएट करायचं होतं. ही डाएट आता मला माहित नाही किती दिवस करणार आहे, पण करायचं म्हणून ती फळं वगैरे घेतली. ते काका मला म्हणत होते मॅम तुम्ही व्हिडिओ नका घेऊ, मला कम्फर्टेबल नाही वाटत. पण ठीक आहे म्हणलं. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो चप्पलच्या दुकानामध्ये, जिथे एनी टाइम तुम्ही कधीही आलात नाही तर सेल आहे. कोणाचं वेडिंग वगैरे असेल तर त्यांनी इथून खरेदी करू शकता. 150 to 355 असे रेट आहे तिथले, जास्त नाही आहेत. मग त्यानंतर 10 रुपयाचे सेल होते. आम्ही जास्त काही घेतलं नाही, कारण क्वालिटी इश्यू पण असतात, त्यामुळे आम्ही 10 रुपयाचं फक्त कानातलं घेतलं. आणि मला ना फ्लॉवर्स खूप आवडतात, त्यामुळे मी पहिला सगळ्यात हेच कॅप्चर केलं, फुलांचं वगैरे. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो एका मोठ्या कपड्यांच्या ब्रँड शोरूममध्ये. पण तिथे मला जसे हवेत ना तसे कपडे वगैरे मला भेटले पण नाहीत आणि मला मुळात अशा ठिकाणचे कपडे आवडतच नाहीत. तर गाईज घरी वगैरे येऊन कपडे वगैरे चेंज केले आणि आता मी झोपणार आहे, कारण आता 9 वाजलेत. खूप कंटाळा आलाय आणि आम्हाला काय घेता पण आला नाही आणि फिरता पण, कारण पाऊस इतका आहे. तुम्हाला पण माहिती आहे की पाऊस किती जोरात चालू आहे सगळीकडे. सो जास्त काय फिरलेलं नाही, लगेच घरी आलाय आणि आता खूप कंटाळा आलाय. काय जेवायची पण इच्छा नाही आहे, थोडंफार खाऊन झोपणार आहे. सो आजचा मिनी ब्लॉग छोटाच केलाय, पण तुम्ही बघा कसा वाटतो, त्यानुसार मी नेक्स्ट ब्लॉग करत राहीन. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय गाईज, टेक केअर.